सांगाल सर, गेल्या 12 दिवसापासून घुले कुटुंब या ठिकाणी उपोषण करते, प्रशासन दखल घेत नाही, कुठले राजकीय नेते देखील याकडे दखल घेत नाही, सुरुवातीला आंदोलनाची भाषा करणारे नेते आज गप्प आहेत. हे बघा काय विषय, स्वर्गीय विलास घुलेंच्या हत्या झाली, त्या हत्येमधल्या आरोपींना मोका लागावा आणि काही या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की काही आरोपींना अटक झाली पाहिजे. मुळामध्ये त्यांची जी ही मागणी आहे त्या निमित्तानं ते लोकशाही मार्गानं, सनदशीर मार्गानं इथं उपोषण करत आहेत आणि आज 12वा दिवस आहे. खरं तर प्रशासनानं पुढे यायला पाहिजे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या किमान ऐकून तरी घेतल्या पाहिजेत. 12 दिवस जर ते उपोषण करत असतील, त्यांना उपोषण करावं लागत असेल, मी म्हणत नाही ते काय मागण्या करतायत त्या पद्धतीनंच सगळं झालं पाहिजे असं पण नाही मी म्हणत, पण ॲटलिस्ट इथल्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, इथल्या SP ची जबाबदारी आहे. कलेक्टर ऑफिससमोर 15 ऑगस्टच्या दिवशी इथं पालकमंत्री येतात, इथं कलेक्टर येतात, एवढं स्वातंत्र्य दिन साजरा होतो. अशा परिस्थितीमध्ये एका मृताचा भाऊ, त्यांची आई, त्यांची पत्नी एवढे दिवस उपोषण करतात, म्हणजे त्यांच्याकडं दुर्लक्ष करून प्रशासनाला नक्की काय मेसेज द्यायचा आहे हे मलाही न उलगडलेलं कोड आहे. SP साहेब नक्की काय म्हणणं आहे, तुम्ही किमान ॲटलिस्ट इथं येऊन त्यांची भेट घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे एवढं तरी ऐकायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे. तर आपण जर पाहिलं तर 15 ऑगस्टला पालकमंत्री या ठिकाणी होते, आमदार धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी होते, आज पंकजा मुंडे देखील बीडमधून येऊन गेला, परंतु यापैकी कोणीही उपोषणाकडे आले नाही की सुषमा घुले यांनी विष प्राशन केले, त्यांची देखील भेट घेतली नाही. का असं दुर्लक्ष केलं जात आहे? हे बघा, लोकप्रतिनिधींनाही माझं सांगणं आहे, हे बघा राजकारण वगैरे, पक्ष, पार्टी, राजकारण, निवडणुका ह्याच्या पलीकडे जाऊन आपण इतर वेळी जर कोण लोकशाही मार्गानं, सनदशीर मार्गानं जर आंदोलन करत असेल तर त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी, असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. उद्या यांच्या तब्येतीवर काय झालं आणि मग परत कायद्याने म्हणजे काही घटना घडायची वाट बघतायत का प्रशासन, आणि घटना घडल्यावर तुम्ही मग त्याच्यावर कारवाई करणार आहात का? प्रिकॉशन म्हणून अगोदर येऊन तुम्ही काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आणि असं दुर्लक्ष होणार असेल तर मग काय, लोकशाहीमध्ये एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय. कायद्यासमोर मला तर वाटतंय मग तोंड बघून तुम्ही काम करता की काय, असा माझा डाऊट आहे, आरोप आहे इथल्या प्रशासनावरती. खासदार बजरंग सोनवणे यांनी एका भाषणामध्ये सांगितलं की केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे माझ्या मुलाचं पुरवणी जबाबामध्ये नाव आलं आणि आता जर आरोपी म्हणून नाव येणार असेल तर मी गप्प बसणार नाही. प्रत्युत्तर हे बघा काय आहे, इथं कायद्यावर विश्वास असला पाहिजे. कायद्यापेक्षा खासदार झाला म्हणून तुम्ही मोठे नाही आहात, आणि तुम्ही खासदार झाला म्हणजे तुम्हाला वेगळा न्याय, आणि सामान्य कुटुंबातला एखादा जीव जात असेल तर त्यांना वेगळा न्याय, असं कोणी सांगितलंय? तुम्ही तर जबाबदारीच्या पदावर, तुमच्यावर तर पालकत्वाचे, तुम्ही इथले लीडर आहात, प्रतिनिधी आहात, उलट तुम्ही तर जबाबदारीनं बोललं पाहिजे. पण असं न होता असं होणार नाही. ते आपण जर पाहिलं तर 21 तारखेला आता याच प्रश्नावर मोर्चाची देखील हाक देण्यात आली आहे. काय नेमकं स्वरूप? मोर्चा काढतील लोक कायदा हातात घेतील, मग म्हणू नका की कायदा हातात घेतला. आता सनदशीर मार्गाने चालू आहे ना उपोषण, आलं पाहिजे माझं तर मत असं आहे. उद्या मोर्चा निघाल्यानंतर लोकांनी कायदा हातात घेतला, रास्ता रोको केला, मग काय करायचं? मुळात स्वर्गीय विलास घुलेंची हत्या झाली, त्याच्या प्रेतासंदर्भात हेळसांड झाली. 4-5 दिवस त्यांना प्रेत घेऊन पोलीस स्टेशन समोर बसावं लागलं, आता उपोषण करावं लागतंय. नक्की काय म्हणणं एवढं ऐकून तरी घ्या किमान. आपण या मोर्चात राजकीय दबावाखाली आहे पोलीस प्रशासन. हे बघा, राजकीय दबावाखाली कुणीच काम करू नये. राजकीय दबावाखाली जर कोण काम करत असेल तर मला वाटतंय मग कायद्याचं राज्य आहे का हा प्रश्न निर्माण होतो इथल्या व्यवस्थेवर. पोलिसांनी फ्री अँड फेअर वातावरणामध्ये काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. 21 तारीखला मोर्चा आपण साहेब होणार. हे बघा, 21 तारखेला मोर्चा आहे. इथल्या बांधवांच्या भावना आहेत, भावना तीव्र आहेत. लोकांना जर असं वाटत असेल की कायदा आमच्या बाजूनं नाही तर ते मोर्चा काढायचाही त्यांना अधिकार आहे. त्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होऊ. आता थोडा या आंदोलनापेक्षा वेगळा विषय घेतो. आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करतायत. पुन्हा एकदा त्यांनी सरकारला इशारा दिलाय, जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तीव्र आंदोलन केलं जाईल. थेट मुंबईत आंदोलन करण्याचं देखील ते काय करतायत मला माहिती नाही. त्यांनी काही करावं, त्यांना अधिकार आहे तो, पण त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलंय हे मी जबाबदारीनं सांगतोय. आणि आम्ही 21 तारखेला निघणार आहोत. ओबीसी म्हणजे काय आणि ओबीसीची संख्या किती हे आम्ही दाखवून देणार आहोत.
खरं तर आता इथं मी वेगळ्या कारणानं आलो आहे, तरीही मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की ओबीसीकडं दुजाभावाच्या भावनेनं बघितलं जातं. त्यांचं म्हणणं इथलं सरकार ऐकून घेत नाही, हा आमचा आरोप आहे सरकारवरती. आज ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, त्यामुळं आम्ही 21 तारखेला पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पाटस गावामधून आम्ही आमच्या मोर्चाची सुरुवात करणार आहोत आणि मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक येतील. हे मी अगदी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. आम्ही ऐकणं या अगोदर देखील तुम्ही जवळपास 100 सभा घेणार असं देखील त्यातल्या 22 सभा मी घेतल्या. त्यानंतर पावसानं ओढ दिलेली होती, शेतकऱ्यांचा प्रश्न होता. 22 सभा मी कंप्लीट केल्याच ना. पण आम्ही परत आणि उपोषण केलं, परत अजून काही मागण्या सरकारसमोर मांडल्या. अजून आता ते कास्ट स्क्रुटिनीवरती, म्हणजे जिथं न्यायदानाचं काम होतं, ज्या कास्ट स्क्रुटिनीला एक वेगळा अर्धन्यायिक अधिकार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करायचं चाललं आहे. त्याच्यामधले सुद्धा कायदे बदलायचे चालले आहेत. हे नक्की चाललंय काय? नक्की हे कायद्याचं राज्य राहिलं आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये 1 सप्टेंबरला ओबीसी म्हणजे काय असतो, ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे. हा जगन्नाथाचा रथ ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी हे जे आमदार आहेत ना, हे आमदार, खासदार, मंत्री जे एरजारे घालतात ना मनोज जरांगेकडं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट करतात ना, त्यांना दाखवून देऊ आम्ही की ओबीसी म्हणजे काय असतो. आणि ओबीसी समाज जर एकदा पेटून उठला तर तुम्ही तुमचे कसे डिपॉझिट जप्त होतील हे तुम्ही बघत राहा. फक्त मनोज जरांगेंनी आंदोलनाची तारीख डिक्लेअर केली, त्यानंतर लगेच तुम्ही केली. म्हणजे हे बघा, अहो आमचं आंदोलनच मुळात रिॲक्शनवर आहे ना. ते काय करतायत तेच बघतोय ना आम्ही आमच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं का नाही. त्यामुळे त्यांनी केलं म्हणून आम्ही असं नाही. आमच्या आरक्षण, हे बघा, ते उपोषणाला बसवत नाही बसवत, आमचं आरक्षण गेलंय हा मी पूर्ण जबाबदारीनं, पूर्ण विचारानं, अभ्यासानं तुम्हाला सांगतोय. कारण मराठा समाज जर ओबीसीमध्ये आज 22,20,577 प्रमाणपत्र जर 2017 पासून वाटली गेली असतील, 58 लाख कुणबी नोंदींचा जर दावा केला जात असेल, तर त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा ओबीसी टिकेल? आताच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत, ज्या नोकऱ्यांच्या एंट्री पॉईंटला ज्या काही गोष्टी होत आहेत, तिथं बेदखल झालेला आहे माणूस. त्यांच्या स्पर्धेमध्ये नाही टिकू शकत. बलुतालुता सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला विजय एंटी, भटक्या विमुक्त जाती जमाती. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. हा सरकारवर आमचा आरोप आहे डायरेक्ट. आणि सरकारवर आरोप करताना, विरोधकावर आरोप करताना, पक्षांच्या प्रमुखावर आरोप करताना ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतली. या ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा आम्ही जाब विचारणार. एक नेता करून 9 कॅबिनेट मंत्री आहेत वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून या सरकारमध्ये. एकही ओबीसीच्या बाजूने माणूस बोलायला तयार नाही, एकही आमदार बोलायला तयार नाही. तुम्ही आमच्या दारात मतं मागायला उद्या येणार का नाही, हा आम्ही प्रश्न विचारू. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा हा प्रश्न विचारू. संभाजीनगरमध्ये झालेल्या एका बैठकीच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली होती एकनाथ शिंदेवर. आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंना आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. म्हणजे मराठा म्हणून आम्ही तुम्हाला मतदान दिलं. डायरेक्ट बोला ना तुम्ही पण, मराठा म्हणून आम्ही तुम्हाला मतदान दिलं. मग एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्ही मराठा म्हणून मराठ्यांची मतं घेणार असाल तर आता ओबीसीनी कुणाला मतदान द्यायचं हे आम्ही 2029ला तुम्हाला दाखवून देऊ. म्हणजे मराठ्यांनी मराठ्यांना मतदान द्यायचं, ओबीसीनी कुणाला द्यायचं. आणि मग ओबीसी एक झाला तर तुमचं काय होईल हे आम्ही विचारूच. आता ही हक्क अधिकाराची लढाई आहे. खरं तर आता मी इथं दुःखद विलास गुलेंच्या हत्ये प्रकरणात जे उपोषण चालू आहे, या उपोषणाला भेट द्यायला आलो आहे. पण मी या सगळ्या तुमच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं उद्या गेवराईमध्ये जी संध्याकाळी सभा होणार आहे त्या सभेमध्ये मी देणार आहे. शेवटचा प्रश्न, नवनाथ वाघमारे यांच्या एका वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे आणि मराठा समाजांच्या लेकीबाळीविषयी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं देखील सुरू होतं. हे बघा, नवनाथ आबांनी काय बोललो याचं मी समर्थन नाही करणार. पण तुम्ही जे ऐकताय गेल्या 2-3 वर्षापासून ते काय लई चांगलं आहे का? मनोज जरांगे काय हरिभक्त परायण, काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी. मी नवनाथ आबांच्या वाक्याचं समर्थन अजिबात करणार नाही. पण मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, सहन करावं थोडंसं तुम्ही. आम्ही नाही का सहन करत? काय बोलता तुम्ही भुजबळ साहेबांना? कुठल्या भाषेत बोलता? काय बोलला एका समूहाला? शर्मीनं मान खाली घालायला लागेल अशी भाषा, वड्या वगळ्याच्या पैदाशी, उसातल्या पैदाशी तुम्ही नाही बोलला. मग सहन करा ना थोडंसं. वास्तव बोलतोय मी, परखड बोलतोय, कारण सुरुवात तुम्ही केली. मग आता कशाला वाईट वाटतंय तुम्हाला?